उतरतो. मग खांदा जर तुम्हाला जर नसेल द्यायचा उतरून, ठीक आहे, खांदा जर उतरून नसेल द्यायचा तुम्हाला, तर मग मात्र इथे तुम्हाला 5 इंच इथे आतमध्ये घेऊन याला कापायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण हा गळा कापून घेऊ अशा पद्धतीचं, हे कापल्यानंतर याला थोडं असं इकडे द्यायचं. ज्यावेळेस आपण याला पायपिंग किंवा काही करू त्यावेळेस हे आपोआप वरती जाणार, राहणार वरती जाणार आणि हे परफेक्ट येणार. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला याला करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला आता आज परत एकदा आपण बॅक साईड घेऊया आणि बॅक साईड घेऊन आपण परत इथे कम्प्लीट करूया फ्रंट साईड. बरं, बॅक साईड तर सगळ्याला येईल बंद गळ्याची. कुणाला काही प्रॉब्लेम आहे बॅक साईड मध्ये? कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, कुणालाच काही प्रॉब्लेम. चला ठीक आहे, मग आता आपण इथे फ्रंट समजून घेऊया. आता फ्रंट साठी काय करावं लागतं आपल्याला? बॅक साईड परत एकदा तुम्हाला दाखवावं लागते. मी आता ही बॅक साईड का फ्रंट साईड का दाखवतो तुम्हाला परत एकदा? कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये जे जे प्रॉब्लेम आले, जे जे तुम्ही सेट दिले चुकीचे, ते आपल्याला काय करायचे इथे समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता याला आपल्याला इथे फ्रंट साईड आपण 1 इंच घेतलाय. मी डायरेक्ट माप टाकतोय आता, कोणले मी मार्किंग वगैरे करत नाही. 13 अधिक 1 14. इथून इथे आपल्याला घ्यायचे 5.5. इथे एक रेषा द्यायची. ठीक आहे, इथे आपल्याला हे पण शोल्डर घ्यायचे. आता शोल्डर कसं घेणार आपण? तर शोल्डर नेहमी आपण कसं घेणार? डायरेक्ट हा खांदा ते हा खांदा. आता मेजरमेंट समजा आपण हे घेतलंय, 14 उंची घेतलीये, 13 उंची घेतली, 32 छाती घेतलीये. ठीक आहे, आणि आपण पुढचा गळा 7 इंचाचा घेतलाय. ठीक आहे, आता आपण कुठला बनवत होतो आतापर्यंत? आपण हा बोटनेक बनवला. आपण कुठला बनवला? बोटनेक. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये बोटनेक बनलाय, तर आपल्याला याच्यामध्ये आता काय करायचं? प्रिन्सेस कटचा आकार टाकायचा. मग तो परफेक्ट पडणार कसा? बर, आता आपल्याला शोल्डर किती येईल इथं? तर समजा आपण 14 इंचाचं शोल्डर घेतलं म्हणजे 7. इथे आपण 7ला 7 टाकायचे. ठीक आहे, ज्यावेळेस बोटनेक असेल त्यावेळेस आपल्याला जेवढं तेवढं टाकायचं. पण ज्यावेळेस कॉलर असेल त्यावेळेस आपण वेगळं शोल्डर घेतो. ठीक आहे, इथे आपण 7ला 7 घेतलं, इथे त्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आपल्याला. इथे आपलं 7 असेल तर आपल्याला इथे पण 6.5 घ्यायचं असतं. 5.5 म्हणजे काय टाकतो आपण? हे टाकतो आपण ओपन गळा. परंतु आपण ज्यावेळेस बंद गळ्याकडे जातो त्यावेळेस आपलं हे जेवढं शोल्डर आहे 7.5, सॉरी 7, त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच इकडे वाढून घेतो. म्हणजे काय करतो? सॉरी, कमी करून घेतो. म्हणजे किती घेतो आपण? 6.5 घेतो आपण, आणि इथे एक रेषा अशा पद्धतीने देतो. बघा, ते पहिली रेषा कशाची होती? ही आपली ओपन गळ्याची होती, बरोबर. आणि ही आपली बंद गळ्याची आहे. कशाची आहे? बरोबर आहे. म्हणजेच याच्यामध्ये पहिला आपण 5.5 टाकत होतो, तो 5.5 आपला फॉर्म्युला आता काम करत नाही. आपला फॉर्म्युला काय काम करतो? जो तुम्ही शोल्डर घेतलाय, ज्या व्यक्तीचा तुम्ही शोल्डर घेतलाय, तो शोल्डर समजा 14 इंचाचा आहे. किती? डबल मध्ये. हा किती आहे? 14 इंच आहे. त्याच्या अर्ध केलं आपलं, किती झाले? 7. मग ते 7 इंच इथे घ्यायचे, आणि ह्या 7 इंचापेक्षा तुम्हाला इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचंय. म्हणजे किती घ्यायचे? 6.5 इंच घ्यायचे. आणि हेच 6.5 परत तुम्ही इथे टाकता अशा पद्धतीने, आणि ही रेषा तुम्हाला अशा पद्धतीने द्यायची. ही रेषा तुम्हाला अशा पद्धतीने द्यायची. ही रेषा दिल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचंय छातीचा 4था भाग अधिक 1 इंच. म्हणजे आपण 8 आहे तर 9 घेणार, 1.5 इंच शिलाई मारली. इथे पण सेम आपण 8 अधिक 1 9 घेणार आणि 1.5 इंच शिलाई घेणार. कारण पुढच्या भागाला आपण सरळ सरळ मार्किंग करतो. काय करतो? सरळ सरळ मार्किंग करतो अशी. आज तुमचं जे जे चुकलं ते मी सांगतो आता, कुणाचं काय चुकलं, कोणाचं काय चुकलं. इथून हा सेप आपला अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, आता इथे आपण हे दिल्यानंतर बघा, ज्यावेळेस तुमचं शोल्डर बंद गळ्यामध्ये येतं त्यावेळेस मात्र तुम्हाला इथे खांदा उतार देणं खूप गरजेचं. काय करणं गरजेचं आहे? खांदा उतार देणं गरजेचं आहे. मग खांदा उतार आपण कसं देणार? तर बघा, इथून इथे जे आहे तर तुम्हाला खांदा उतार अशा पद्धतीने द्यायचंय. इथून आपल्याला खांदा उतार जे आहे तर अशा पद्धतीने द्यायचंय, आणि इथून आपल्याला इथे 1.5 इंच आतमध्ये द्यायचंय.
हे अर्धा इंचापर्यंत तुम्ही देणार. अर्धा इंच तरी कमीत कमी तुम्ही खांदा उतार देणार, पण तुम्ही पाऊण इंच जरी दिला तरी काही हरकत नाहीये. इथून इथे आपण छातीचा 12वा भाग घेतो, मग 12वा भाग 32चा 2.25 येतो आणि इथून आपण हा खांदा उतार देतो असं. बरोबर आहे. आता हा खांदा उतार दिल्यानंतर आपल्याला जे आहे तरी ते बोटने घ्यायचं असतं. मग बोटने आपण 3, 3.5, 4 इंचापर्यंत घेऊ शकतो. कितपर्यंत? 4 इंचापर्यंत. परंतु ज्यावेळेस तुमचं 4.5, 5, 6 असं जेव्हा शोल्डर होईल त्यावेळेस तुमचं इकडनं शोल्डर पण कमी व्हायला लागेल. काय व्हायला लागेल? शोल्डर. हे मी तुम्हाला शुक्रवारी पण सांगितले, गुरुवारी. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला गुरुवारी पण सांगितलं की जर तुमचं इकडनं गळा वाढायला लागला तर तुम्हाला इकडनं शोल्डर कमी करायचे. काय करायचे? शोल्डर. शोल्डर तुम्ही अर्धा इंचाने कमी केलं तर गळा तुम्ही 1/2 इंचाने कमी करसा. आलं का लक्षात तुमच्या? शोल्डर जर तुम्ही इकडनं अर्धा इंचानी कमी केलं तर गळा तुम्हाला इकडनं 1/2 इंचानी कमी करायचा. किती इंचानी करायचा आहे? 1/2 इंचाने कमी करायचा. इकडनं परत तुम्ही अर्धा इंचाने गळा कमी केला तर परत इकडे तुम्हाला 1/2 इंचानी शोल्डर कमी करायचं. आता 2.5 इंच येईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं. ठीक आहे. 2.5 इंचापर्यंत येईपर्यंत. आणि इथून बघायचं किती इंच आलं तर 3 इंचाचं तुमचं शोल्डर येतं. म्हणजे ज्यावेळेस 6 इंचाचं तुमचं हे येईल, काय 6 इंचाचा गळा, त्यावेळेस तुमचं 3 इंचाचं शोल्डर येईल. कारण का तर हे क्लोज मधलं आहे. पण जसे 8, 9, 10 इंचाचे गळे झाले की मग आपला फॉर्म्युला स्टार्ट झाला कोणता? 5.5 इकडे आणि 5.5 इकडे. लक्षात आलं सगळ्यांच्या? येस. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ओपन गळा कन्वर्ट होतो बंद गळ्यामध्ये. म्हणजे पहिला आपण 5.5 फॉर्म्युला घेतला, परंतु ज्यावेळेस खूपच चेस्ट जास्त आली, ज्याची चॉईस शोल्डरची थोडी मोठी आहे, तर अशांसाठी आपण फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. किती नंबरमध्ये? तर 2 नंबरमध्ये, नियम क्रमांक 2 मध्ये. परंतु ज्यावेळेस आपला बंद गळा येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? हे जेवढं शोल्डर आहे 7 त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथे कमी करायचं, म्हणजे 6.5 करायचंय. आणि आता मी इथे राऊंड मुंडा दिला 15 इंचाचा. किती दिलाय? 15 इंचाचा. मग 15 इंच माझं कसं येईल हे मला चेक करायचं. आता मी तर काही मोजलं नाही, मी आता मोजणार आहे. ते करेक्ट येतं का कसं येतं? तर बघा, आपण इथून घेतो याला व्यवस्थित पैकी आणि इथून आपण हे अर्धा इंच, आता हे तर कट होणार आहे, मग इथे अर्धा इंच शोल्डरला शिलाई जाईल. बरोबर आहे. आणि शोल्डरला शिलाई जाणार तर मग आपण इथून राऊंड मुंडा मोजणार. हा मला 7.5 भरला पाहिजे. तर बघा, इथे हा तुमचा राऊंड मुंडा 7.5 भरला. आणि जे पण मी तुम्हाला दाखवतो हे प्रॅक्टिकल आहे. नाही तर काय होतं, एक चार्ट बनवा, त्या चार्टमध्ये मायनस प्लस ह्या सगळ्या गोष्टी करत बसा, ह्या भांगडीच पडायचं नाही. सरळ फॉर्म्युला दिला त्यापेक्षा अर्धा इंच कमी, संपला विषय. हा, एक कोणी कोणाच कॉल आहे? हा, ते कॉल आला होता मध्ये, कॉल आलता त्यामुळे हँग झालं, म्हणजे स्क्रीन लॉक झाली. बरं, आता मी इथे काय शिकवलं तुम्हाला काय फॉर्म्युला कसा आहे, तुम्हाला जर शोल्डर काढून दिले, याच्यातून मायनस करा, त्याच्यातून प्लस करा, असं करा तसं करा, तर ते कॉम्प्लिकेटेड होतं, म्हणजे खूप असं किचकट होऊन जातं. त्याच्यापेक्षा सोफा फॉर्म्युला काय आहे, जेवढं शोल्डर आहे त्यापेक्षा इथे अर्ध घ्यायचे. समजा 15 असेल तर 7.5, आणि त्या 7.5 मधून तुम्हाला अर्धा इंच कमी करून इथे टाकायचं. सोपा फॉर्म्युला. आणि हे इथे जेवढं टाकले तेवढं तुम्हाला इथे टाकायचं. झालं, संपलं तुमचं माप. बाकी ते 14+1 तुम्हाला शिकवलेलंच आहे, 1.5 इंच पुढे शिकवलेलंच आहे, त्यामध्ये काही अडचण नाही तुम्हाला. आता गळ्याचं राहिलं तुमचं हे, तर याला किती उतरायचं बघा. 4 इंचापर्यंत तुम्ही बंद गळ्याला उतरू शकता. कितीपर्यंत? समजा या 4 पर्यंत. पण जसाही गळा हा 5 इंचाचा होईल तसंही तुम्ही शोल्डर इकडे अर्धा इंच कमी करसाल. काय करसाल? अर्धा इंच कमी करसाल. जसंही तुमचा 6 इंचाचा गळा उतरेल इकडे, 6 इंचाचा समजा इथून इथं गळा झाला, ठीक आहे, अशा पद्धतीने गळा 6 इंचाचा झाला की परत इकडे अर्धा इंच कमी होईल असं. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने इकडे कमी झालं तर इथे 1/2 इंच कमी होईल, इथे 1/2 इंच कमी होईल, आणि तुमची गळ्याची रुंदी कमी झाली. जोपर्यंत हे 2.5 इंच येत नाही तोपर्यंत तुम्ही याला कमी कमी करत चालचं. ठीक आहे. इकडनं अर्धा केलं, इकडे 1/2 इंच कमी करा, इकडनं आणखीन अर्धा इंच कमी करायची गरज पडली इकडे कसं कळेल तुम्हाला, इकडे गळा वाढेल त्यावेळेस तुमचं इकडे कमी होईल. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय. त्याच्यानंतर हा शोल्डर माझा 15 इंचाचा आहे, या 15चे मी सरळ जर अर्धा केलं तर 7.5 भरतंय. हे माझं 7.5 येतं का हे मला चेक करायचं. आणि सगळं काही मी हे तुमच्या समोर दाखवतोय रियालिटीमध्ये की बाबा हे एवढंच कसं आलं. ठीक आहे. तुमच्या समोरच तुम्हाला राऊंड मुंडे पण मोजून दाखवतो की हे बरोबर येतात की नाही येतात. उगं मी समजा इकडे तिकडे मार्किंग करून तुम्हाला दाखवत नाही. जी मार्किंग करतो माझी ती परफेक्ट येते.
मी आतापर्यंत तुम्हाला जे मेजरमेंट दाखवलंय बघा, मी कुठलंही मेजरमेंट टाकलं तर राऊंड मुंडा हा परफेक्ट आला. परफेक्ट राऊंड मुंडा कधी येणार नाही? ज्यावेळेस मेजरमेंट डिफरंट येतात. डिफरंट म्हणजे कसं, तर त्याचं मेजरमेंटमध्ये काही ब्लाऊज बसत नाही, म्हणजे बरेचच्या टेलरकडे शिवायला जातात ते आणि ब्लाऊज बसत नाही. अशा वेळेस मग मुंडे हे चेंज होतात, शोल्डर चेंज होतात, मग ते कसे मायनस प्लस होतात. हे मी तर तुम्हाला त्यामध्ये दाखवलेलंच आहे. तर आपल्याला इथे बॅक साईड आपण घेतली. आता गळा समजा आपण इथून इथे घेतला, तर आपला गळा समजा हा आलाय. आपल्याला जर बंद गळा घ्यायचा तर 12वा भाग इथे आहे, 1.5 इंच आपण इकडे घेणार आणि हा आपला बोटनेक असा तयार. काय करणार? बोटनेक. मग आता जिथे तुमचा बोटनेक आला तिथून तुमचा हा असा खांदा उतार राहील. जिथे पण गळा आहे, तुमचा इथं गळा आला म्हणून इथून नेला. तुमचा गळा 12वा भाग अधिक 1.5 इंच घेतला तुम्ही, बरोबर आहे. 12वा भाग 1.5 इंच घेतला म्हणून तो इथं आला, म्हणून इथून तुम्ही इथे खांदा उतार घेतला आणि खांदा उतार घेऊन तुम्ही याला कट करणार. कट करणार तर ही पहिली रेषा तुम्हाला अशी द्यायची. दिली. आता इथून काय करावं लागेल तुम्हाला? डॉट उंची मार्किंग. आता ज्यांचं चुकलं ना त्यांनी लक्ष द्यायचं इथे काय काय चुकलं ते. बघा इथे जे आहे, तर मी डॉट उंची समजा 10 इंचावर घेतली आणि इथून 10 इंचावर मी एक अशी रेषा दिली. आता पहिला संगीता मॅडमचं जे चुकलं होतं ते, ठीक आहे, कारण त्यांचा टच खूप पलीकडे. मग पहिला 12वा भाग हा तुमचा ह्या मधल्या लाईनहून येईल. कुठल्या येईल? मधल्या लाईनहून. मग इथून इथे मी 12वा भाग अधिक एक इथे घेतला. दुसरा 12वा भाग मी जे डार्क लाईन करतो इथे येईल, ठीक आहे, आणि याचा 12वा भाग अधिक 1 इंच घेऊन मी इथे घेतला. मग टक्स कसा दिसायला? आतमध्ये क्रॉस दिसायला. बघा कुठल्या साईडला? ह्या साईडला. परंतु त्यांचा कसा दिसू लागला होता? ह्या साईडला क्रॉस दिसू लागला. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, याला असं क्रॉस आलं तरी चालते. इकडनं इकडे 1.5 इंचाचा टच देसाल, इकडनं इकडे 1.5 इंचाचा टच देसाल. हा पहिली लाईन तुम्ही अशा पद्धतीने घ्यायचा. आता दुसरी लाईन घ्यायची तर कशी घेसाल? या पद्धतीने घेताल. आता दुसरं, आता तुमचं जे चुकलं मॅडम, ठीक आहे, गुडेकर मॅडम, ठीक आहे, तर तुमचं काय चुकलं? तुम्ही हा सेप जो आहे ना, असा फार असा इथून असा आणून असा नेला, फार असा उंच आणला. एवढ्या उंच येणार नाही. हा जास्तीत जास्त इथून 2 इंचापर्यंत येतो आणि हा लगेच मधात जातो. असं कसा येतो? असा जातो मधात. तुम्ही फार इथपर्यंत आणला आणि इथून सेप द्यायचा प्रयत्न केला तर तो चुकणार आहे. तर तुम्हाला तो 2 इंचापर्यंत जिथे आणायचं, सेप देत याला मधात घेऊन यायचं. मग आता मधातून थोडा नॉर्मल परत 1/2 इंच घ्यायचं, इथे आणायचं. बघा तुम्हाला सेप इथे तयार झालेला दिसत असेल. आता असा आला पाहिजे. तुम्ही फार त्याला असं वर आणलं. आता इथून मी तुम्हाला काय शिकवलं की 4 टक्स आपला हा 2 इंचावर आपण घेतलाय. आता हा इथंच आला पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुमचं म्हणणं असं बाबा हे इथंच आला पाहिजे, इथंच आला पाहिजे असं काही गरजेचं नाही. हा सरळ येण्यासाठी इकडे सुद्धा घ्यावा लागेल. मग नंतर आपण इकडे 1/2 इंच घेणार आणि इकडे 1/2 इंच घेणार आणि हा टक्स व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने आकार देणार. आता काय झालं, जे कोणाचं होतं, हा तुमचाच, याच्यात काय झालं, असं खूप असा टर्न झाला, असा टर्न झाला, एवढा टर्न जरी होत असेल तर तो टर्न तुम्हाला व्यवस्थित पैकी असा शेपमध्ये आणायचा. कसं आणायचं? अशा शेपमध्ये आणायचं, ठीक आहे. आणि त्यावेळेस तुमचं हे माप बरोबर होईल. समजलं का तुम्हाला? ज्या ज्या चुका होत्या त्या हा, कारण काय आहे की तुम्ही केल्यानंतर मला तुमच्या चुका सुधारता येतील, पण तुम्ही चुका केल्याच नाही तर मला तुमच्या काही चुका सुधारता येणार नाही. त्यामुळे चुका सुधारण्यासाठी सेप कसा आला पाहिजे, आता मी तुम्हाला कापूनही दाखवतो. बोला ना. रेंज नाही, आज तुम्हाला रेंज नाही वाटतंय, जरा अटकत आवाज येतोय तुमचा. काहीच कळत नाही काय म्हणतात. ठीक आहे, हे बघा इथून याला 1/2 इंच घ्यायचा आतमध्ये अशा पद्धतीने. 1/2 इंच हा तुमचा समोरचा सेप झाला, हा बॅक साईडचा सेप झाला. आता मी याला रिअलिटीमध्ये कटिंग करून दाखवतो. सेप कसा दिसतो बघा माझा, हा सेप दिसतो कसा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता कापलाय तो सेप कसा आला आणि माझा सेप कसा येतो. बघा अगोदर आपण याला इथून कापून घेऊ. पहिला टक्स आपण इथून काढून घेतला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, हा दुसरा टक घ्यायचा, म्हणजे इकडे इथून सरळ 2 इंचापर्यंत इथून सेप द्यायला स्टार्ट.
आणि इथून आकार देत आणून आपण हा टक्स पहिला इथे रिमूव्ह करून टाकला पहिले, म्हणजे हा टक्स आपला पहिला निघेल. हा निघल्यानंतर इथून आपण पुढे आलो, हा आपला 5 इंचाचा टक्स सुद्धा इथून निघून जाईल. ठीक आहे, आणि आपल्याला इथून असं कापून घेऊ. बघा दिसतोय आकार. तुमचा सगळ्यांचा आकार जर असा येत नसेल तरी तुम्हाला असा आकार आणावा लागेल. लक्षात घ्या, तुमचा जर आकार असा येत नसेल, असा खूप असा राऊंड दिसत असेल, तर तो तुम्हाला थोडासा कापावा लागेल. तिकडनं काय करावं लागेल? कापावं लागेल, कमी करावं लागेल. जागीच असं टेक्याड उठलेलं नाही दिसलं पाहिजे आपल्याला. हा पूर्ण बॉडी फ्लॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे, बॉडीचा शेप आपला इथून इथपर्यंत, बाकी इकडला भाग प्लेन दिसला तरी चालतो. म्हणजे इथपर्यंत तुमचं 2 इंचापर्यंत सरळ आलं तरी चालेल. पण या 2 इंचापासून मग तुम्हाला नॉर्मली शेप द्यायला स्टार्ट करायचं. तुम्ही जे शेप दिला असा इथपर्यंत लांब, असा वरतीच्या वरती, तर ते इकडेच दिसणार शेप असं इकडच्या साईडला. असा 50-50% दिसणार नाही. इकडे 50% दिसला पाहिजे. टक्स उंचीच्या अर्धी खाली दिसला पाहिजे, अर्धा वर दिसला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने शेप येणं गरजेचं आहे. आणि साईड पीस मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, साईड पीस तर सहज आपल्याला समजतो. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही बोटनेक बनवसाल, ज्यावेळेस तुम्ही कॉलरचा बनवसाल, त्यावेळेस काही खांदा उतरायचा तर इश्यू हाच नाहीये. त्यावेळेस खांदा उतरायचा तर काही प्रश्न येणारच नाहीये, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच घाबरायची गरज नाहीये. अगदी तुम्हाला बिनधास्तपणे तो पीस बनवायचा असतो. फक्त याच्यामध्ये मेन काय आहे तर एवढा हा शेप मेन आहे. काय? हा शेप मेन आहे, आणि हा शेप तुम्हाला व्यवस्थित पैकी करायचा असतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? हा, आता याच्यामध्ये तुम्हाला इथे शिलाई मार्जिन वाढावं लागेल, इथे शिलाई मार्जिन वाढावं लागेल. अर्धा इंच इथे, अर्धा इंच. बाकी आहे तसं कापायचं आणि याला रेडी करायचं. ठीक आहे, बाकी तुमचा हा प्रिन्सेस कट इथे तयार होऊन जाईल. आज आपण शिकूया की ज्यावेळेस तुमचा बॅक साईडला बोटनेक असेल तर अशा वेळेस ओपन साईड कशी ठेवायची. लक्षात आलं तुमच्या? काय शिकवायचं आज? आज काय शिकणार आपण? हा सब्जेक्ट तर महत्वाचा आहे ना, की पाठीमागे बोटनेक असेल तर पुढे ओपन कसा काढायचं, कारण की हे तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला आहे ना. मग अशा वेळेस समजा समोरचं शोल्डर छोटं घ्यावं लागेल आपल्याला, मग बॅकचं कसं घेणार? किंवा मग नाहीतर मग याचे गॅप खूप मोठा या लागला गळ्याचा, तर तो कसा मायनस होणार? ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण सगळ्यात अगोदर इथे जे आहे तर एक बॅकसाईड काढून घेऊ, जेणेकरून ते बॅकसाईड आपण त्याच्यावर ठेवू आणि कशा पद्धतीने मार्किंग झाली ते आपण त्याच्यावरती शिकू. हे तर सगळ्यांचं क्लिअर झालं असेल आज. ठीक आहे, कारण की उद्या आपल्याला कॉलरचं ब्लाऊज शिकायचं. कोणतं? कॉलरचं. ठीक आहे, मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये मला कॉलर पण काढून दाखवावं लागेल, कशा पद्धतीने कॉलर निघते, आणि त्यासोबत कॉलर लावून पण दाखवणार कशा पद्धतीने कॉलर लागेल. ठीक आहे, कारण तुम्हाला कॉलर लावायला प्रॉब्लेम आहे. काय म्हणला? तुमचा आज काहीतरी प्रॉब्लेम येतोय. आज तुमचा आवाजच समजत नाही मला. हा, अटकतोय. असा अटकत तुम्हाला पण अटकत येतोय ना? बरोबर. आता तुमचा मला क्लिअर येतोय सगळ्याचं, बाकीच्या याचं त्यांचंच येत नाही क्लिअर. ठीक आहे, चालेल. नंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करू आपण, काय अडचण नाही. आणि लक्षात ठेवा, पर्सनली मला कोणीच ब्लाऊज चेक करायला पाठवणार नाही. तुम्हाला जे पण पाठवायचं तुम्ही ग्रुपवर पाठवसाल. ओके मॅम? ठीक आहे, तर जे पण असेल ते आपण ग्रुपवरतीच पाठवसाल आणि त्या ग्रुपवरतीच तुमचा ब्लाऊज चेक केला जाईल. ठीक आहे, चालेल. तर आज आपण इथे परत एकदा बंद गळ्याची मार्किंग करू. बंद गळ्याची मार्किंग करून परत एकदा आपण इथे फ्रंट ओपन कसा होईल ते शिकूया आणि आपण पुढे जाऊया. उद्या मात्र आपण कॉलरचं शिकणार आहोत. तर ज्यांना ज्यांना कॉलरचा ब्लाऊज कापायचा असेल, अशाने पीस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत ठेवू शकता आणि कॉलरचा ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. मग तुम्हाला त्याच्यावरती कॉलर कशी निघेल हे पण दाखवलं जाईल वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या शिकवल्या जाईल. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक बॅकसाईड घ्यायची आणि इथून इथे पूर्ण उंची घ्यायची. आता पूर्ण उंची मी 13 घेतली आहे
तर मला किंवा 14 घेतली तर मला 14.5 इथे घ्यायची. मग 14.5 वर मी पहिली मार्किंग केली. ठीक आहे. आता जर मला इथे जे आहे तर पहिली बॅक साईड काढायची तर मी शोल्डर घेतलाय 15 इंचाचा. मग 15चे अर्धे किती होती? 6.5. ठीक आहे, 7.5 घेतला मी इथे आणि याच्यापेक्षा अर्धा इंच मी इथे कमी घेतलंय, 7 इंच. हे तर एकदम सोपं आहे ना. काही तुम्हाला असं एखादं चार्ट वगैरे काही बघायची गरज पडेल का याच्यामध्ये? अगदी सोपा फॉर्म्युला आहे आपला. इथे घ्या एवढं आणि इथे याच्यापेक्षा घ्या अर्धा इंच कमी. बरं, तुम्हाला असं वाटत असेल चुकीचं आहे तर मी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो जे पण बनतंय ते. बरोबर आहे. असं नाही की समजा काही वेगळंच चाललंय आणि मला काही समजणार नाही. जे तुम्हाला इथे दाखवणार ते इथे घेतल्यानंतर ते तुमचं बरोबर येतं का हे पण तुम्ही कन्फर्मच करता. ठीक आहे. त्याच्यानंतरच आपण पुढे जातो. याला घेतलं इथे, इथून आपण एक रेषा दिली. इथे समजा आपण 36चं मेजरमेंट घेतलं. 36चं मेजरमेंट घेतलं तर किती झालं? 9 चोक 36, 9 अधिक 1 10. ठीक आहे. आणि 1.5 इंच पुढे शिलाई. आता कंबर आपण समजा इथे 31 इंचाची घेतली. 31चा चौथा भाग किती? 8.25 अधिक 1 9.25. ठीक आहे. 31 म्हणल्यावर 7.25 अधिक 1 9.25. 9.25 आणि 1.5 इंच शिलाई. ठीक आहे. इथून आपण याला जेवढं इथे टाकलं माप बघा. आता इथे किती टाकलं होतं आपण? 7.5. तर इथे 7 टाकलं तर हेच 7 तुम्हाला इथे टाकायचं. म्हणजेच इथे 7.5 असेल तर इथे पण तुमचं 7 येईल, अर्धा इंच कमी करून. इथून याला पहिले असे द्यायचे. ही दिल्यानंतर इथे तुम्ही सेप देसाल. आता सेप तर तुम्हाला खूप छान जमायलेत. ठीक आहे. एकदम व्यवस्थित पैकी रिझल्ट आहे. छानपैकी तुम्ही सेप देताय, तो येतोय पण व्यवस्थित पैकी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पैकी होत. इथे घेतलं याला आणि इथे घेतलं याला. ठीक आहे. याला घेतल्यानंतर पहिली आपण बॅक साईड कापून घेऊ बंद गळ्यामध्ये, म्हणजेच 12वा भाग अधिक 1. आता 12वा भाग अधिक 1 आपल्याला अगोदर करून घ्यायचं, लक्षात ठेवा. आता आपण 36चं माप घेतलं, 3 अधिक 1.5 इंच म्हणजे काय झाला? माझा बोटनेक झाला बघा. इथे 3 इंच 12वा भाग 1.5 इंच वाढून घेतला. इथे मी घेतलं बोटनेक आणि हे बोटनेकची मार्किंग झाली. इथून इथे मी 4 इंचावरती गळा उतरवला. किती इंचावरती? 4. आणि इथून मला हा आकार बोटनेकचा तयार करणार. इथून इथे अर्धा इंच ते 1.25 इंचापर्यंत खांदा उतराचाल आणि इथून इथे याला सेप द्यायचा. हा दिलाय तुम्ही सेप. सेप दिल्यानंतर व्यवस्थित पैकी याला राऊंड घ्यायचंय आणि पहिलं आपण याला कापून घेऊया. मग नंतर मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो आता काय करायचं फ्रंटला. बघा, तर इथे अशा पद्धतीने घेतले. इथे आपल्याला हा अशा पद्धतीने मुंड्याचा आकार दिलाय. आता हे झालं आपला बंद गळा, म्हणजे याला आपण बोटनेक म्हणतो. आता आपल्याला ओपन गळा करायचा तर कसं करणार आपण? तर भाई याला घेतोय आपण, कपड्यावरती समजा घेतलंय. आता इथे काय शिकवलेलं तुम्हाला बघा, मी काय शिकवलेलं आहे की इथे 1 इंच घ्यायचं. माईक कोणाच चालू बनतच नाही. हा पुढे ओपन असेल तर कटोरी बनवता येईल ना, दाखवू कटोरीमध्येच. ठीक आहे, कटोरीमध्ये दाखवतो, काय अडचण नाही. ठीक आहे, पुढे ओपन असेल तर कटोरी बनवता येईल, काही अडचण नाहीये. हे बघा, आपल्याला इथे काय करायचंय, व्यवस्थित पैकी आपण 1 इंच घेणार, इथे आपण 1 इंच घेणार. ठीक आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथून खालून 1 इंच सोडायचंय. हा, कटोरीला नाही सोडत. ठीक आहे. आणि आता याच्यावरतीच घेतो. हा, इथून आपण याला घेतलंय, इथे आपण ही मार्किंग करूया आणि इथून आपण स्ट्रेट घेतोय. ठीक आहे. याला घेतल्यानंतर आपण इथे गळ्याची मार्किंग पण अशा पद्धतीने करून घेऊ. ठीक आहे. ही सगळी मार्किंग आपण अशी करून घेऊ. घेतलंय, इथे घेतलंय
आता आपल्याला इथे कटोरी टाकायची. कटोरी टाकायची तर काय करायचं बघा, ज्यावेळेस तुम्ही हे शोल्डर एवढं घेतलंय तर याच्यापेक्षा अर्धा इंच शोल्डर हे आतमध्ये घ्यायचे. काय करायचे? अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. मग आता तुम्ही इकडे जर अर्धा इंच शोल्डर आतमध्ये घेतलं तर तुम्हाला गळा रुंदी पण काय करायची? अर्धा इंच आतमध्ये आणायची. काय करायचं तुम्हाला? हे अर्धा इंच आतमध्ये आणायचं, तर इकडनं इकडे सुद्धा अर्धा इंच आतमध्ये आणायचं आणि इथे एक अशा पद्धतीची रेषा द्यायची, म्हणजे आपलं ठीक आहे. आणि इथून अशा पद्धतीने गळा तयार करायचा आपला. ठीक आहे. आणि इथे गळा जो आहे तर गळा किती द्यायचा? आता तुमचं म्हणणं असं आहे की हा गळा खूप असा ब्रॉड होईल. डीप तर जाऊ द्या, पण ब्रॉड होईल. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ओपन गळा घालतो त्यावेळेस आपला बॅक साईडचा गळा सुद्धा ओपन असतो आणि फ्रंटचा गळा सुद्धा ओपन असतो. मग त्यावेळेस काय होतो? हा भाग पलीकडे सरकतो. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही बंद गळा घालता त्यावेळेस बॅक साईडला बंद गळा असल्यामुळे हा भाग बाजूला सरकणार नाही. म्हणजे शोल्डरवरच हा स्ट्रॉंग आहे. जरी तुमचा हा गॅप जास्त वाटत असेल तरी तो तुमचा परफेक्ट बसणार. मग आपण इथून इथे गळ्याची हाईट घेतली. आता गळा समजा मी इथे 7 इंच घेतलाय. 7 इंच घेतल्यानंतर मी हा सेट दिला दिलाय. इथून आपल्याला कटोरीचा आकार घ्यायचा आहे. कटोरीचा आकार आपण इथे किती इंचावर घेऊ? 5 इंचावरती आपण कटोरीचा आकार घेतलाय. त्यासोबत आता मी इथे तुम्हाला कसं शिकवलेलं असतं की इथे एक सरळ रेषा द्यायची. ठीक आहे. आणि कटोरी किती व नियम मधून टाकायची आपल्याला? नियम क्रमांक किती मधून टाकायची? कोण सांगेल मला? कटोरी आपण किती नियम मधून टाकतो? नियम क्रमांक 1 मधून टाकतो आपण. किती मधून टाकतो? नियम क्रमांक 1 मधून. मग आता 36 छातीची कटोरी ही आपली 6.5 इंचाची. किती आहे? 6.5. मग त्या 6.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचं, म्हणजे 7 इंच होईल. ठीक आहे. किती होईल? 7 इंच होईल. मग आपल्याला ते 7 इंच कुठून टाकायचे? तर आपल्याला टाकायचे इथून इथे. ठीक आहे. आता आपल्याला हे कापून घेऊ आपण, जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. आपण 7 इंच जे घेतलं होते, 1 इंच जे खाली वाढून घेतलं ते कट करू. बर, हे घेतलं आपण. आता याच्यानंतर तुम्हाला योगपट्टी घ्यायची असते. बरोबर आहे. मग योगपट्टी घेतली आपण 1.5 इंचाची आणि अर्धा इंच घेतला याच्यावरती सेट. ही देणार आपण अशा पद्धतीची एक लाईन. आणि इथे एक अशी लाईन. बरोबर. इथून हे आपला 7 इंच हे सरळ येईल इथपर्यंत. 7 इंच सरळ आला की आपला कटोरीचा आकार इथून असं तयार होईल. ठीक आहे. झालंय. त्याच्यानंतर इथे 1.5 अर्धा याच्यानंतर 1 होईल. परंतु तुमचं असं म्हणणं असेल की हा गॅप माझा खूप मोठा तयार होतो. काय होतो? मोठा तयार होतो. तर याला थोडंफार तुम्ही आणखीन पण वर घेऊ शकता. म्हणजे एकदम पण वर नाही चालणार, थोडंफार म्हणजे अर्धा इंच आणखीन वाढू शकता. आणि इथून हा सेट तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचा. इथून 1 इंच इथे द्यायचं अशा पद्धतीने दिलाय. इथे जो आहे तर तुम्हाला काय करायचंय? बनवायचं इथे अशा पद्धतीने सेंटर 7चा मध्ये 3.5. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे ती कटोरी कापून घ्यायची अशी. टक्स आपण नंतरही देतो. काय म्हणताय? बोला ना. काळे मॅडम तुम्ही बोला. हा, हे बघा, आता शोल्डर आपलं टोटल होतं किती? शोल्डर आपलं होतं किती टोटल? हे बघा, हे समजा इथून माप आहे. शोल्डर आपलं टोटल इथं आपण इथपर्यंत टाकलेलं आहे. बरोबर आहे. आता आपलं बॅक साईडला जर पूर्ण बंद गळा होता, बरोबर आहे. आता पुढे ओपन गळा झाला, म्हणजे हा गळा पलीकडे सरकू शकतो ओपन असल्यामुळं. म्हणून आपण काय केलं? पुढच्याच भागाला फक्त इकडे अर्धा इंच हे कमी घ्या, पुढच्याच भागात. मग इथं कमी केलं
तर हा गॅप कमी होणार आहे. म्हणून याला इकडे अर्धा इंच परत कमी केलं, म्हणजे गळ्याच्या रुंदीला, ही गळ्याची रुंदी आहे त्याला, जेणेकरून हे शोल्डर याच्या मापात तयार होईल, याच्या मापात. समजलं का? अरे हा, एक मिनिट. कोण आहे? बघा याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये काय आहे, हे माझं पूर्ण शोल्डर आहे, याच्यापेक्षा अर्धा इंच मी याला कमी केलंय. मग हे अर्धा इंच कमी केलं, ही रुंदी कमी होईल शोल्डरची. म्हणून मला ही गळ्याची रुंदी सुद्धा मग अर्धा इंच मी परत अलीकडे घेत, जेणेकरून माझं हे शोल्डर आणि हे शोल्डर सारखं बनेल. काय होईल, हे दोन्ही शोल्डर माझे असे सारखे तयार होतील. आणि आतला सेप माझा इथून येईल. आतला सेप माझा अशा पद्धतीने. आतमध्ये देणार मी, ठीक आहे. आतमध्ये दिल्याने हा जो भाग आहे थोडा पलीकडे सरकणार, हे 100% आहे. कारण का तर समोरचा ओपन गळा तयार झाला, ठीक आहे. याला दिल्यानंतर तुम्ही याचा सेप थोडासा आणखीन आतून असा देणार. इथे अर्धा इंच सेप देसाल, आता पाऊन नाही, किती, अर्धा, ठीक आहे. आणि याला तुम्हाला अशा पद्धतीने कापून घ्यायचं. समजलं का आता? बोला ना. सेम सेम, ज्यावेळेस बोटनेक राहील त्यावेळेस पण सेम असंच राहील. गळा फ्रंटला असा घेतला, इकून अर्धा कमी होईल, इकून अर्धा कमी होईल, ही रेषा सरळ अशी आली. गळा घेऊ शकता ना, हे बघा गळा तुम्ही कितीही घेऊ शकता. गळा तुम्ही 6चा घेऊ शकता, 7चा घेऊ शकता, 8चा घेऊ शकता. समोरचा गळा कितीही डीप घ्या. फक्त तुम्हाला इकडे काय करावं लागेल, अर्धा इंच इकडे कमी करावं लागेल, ठीक आहे. हे अर्धा इंच कमी केलं की तुम्हाला इकडे परत अर्धा इंच कमी करावं लागेल, ठीक आहे. आणि मग तुमचा इथे गोल गळा तयार होईल. आणि गोल गळा तयार हो, तुम्हाला बाकीचं मग इथे सरळ अशी रेषा द्यायची आणि एक हा शेप तयार करायचा आणि एक त्याच्या आतला मधला शेप करायचा. जसा हा गेला तसा हा जाईल. एकदम असा आतून येणार नाही, हा एकदम आतून येणार नाही, नाही तर इथे खूप असा हे पडेल, फरक पडेल. त्यामुळे याला असं घ्यायचंय आणि इथून हा आपला खांदा होता. आता कुणाचे काय काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता मला. मी कापतोय जो अर्धा इंच कमी केला तो, लक्षात ठेवा. मी कापला कुठला, जो अर्धा इंच कमी केला तो, आणि हा आला माझा आतला सेप. हा कमी द्यायचा तुम्हाला, अर्धा इंच द्यायचा असतो असं. काय म्हणला? बोला ना, काय म्हणताय? सेम सेम, अर्धा इंचच कमी करायची, जास्त कमी करायची गरज नाही. हा थोडासा ब्रॉड बनतो पण परफेक्ट बनतो. काय म्हणला? हा, अर्धा इंचच तुम्हाला जे पण शोल्डर घेसाल तुम्ही, जसं की समजा 15चं शोल्डर आहे, ठीक आहे, तर तुम्ही 7.5 टाकला बॅकला, पण फ्रंटला तुम्हाला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करावं लागेल, म्हणजे 7 इंच घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? 7 इंच. ठीक आहे. काय म्हणताय? सेम. हे बघा, तुमचा पुढचा जर समजा बंद आला आणि मागचा मोठा आला, तर सेम प्रोसिजर या पद्धतीनेच राहील, याच पद्धतीने.